आमदार अनुपभैया अग्रवाल यांच्या निधीतून महादेव मंदिर ओपन स्पेस संरक्षण भिंतीच्या कामाचे भूमिपूजन. नगरसेवक ललित माळी यांच्या पाठपुराव्याला यश. धुळे शहरातील विद्युत प्रभा कॉलनी परिसरातील महादेव मंदिर ओपन स्पेसच्या संरक्षण व विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या संरक्षण भिंतीच्या कामाचे भूमिपूजन आज धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांच्या निधीतून व त्यांच्या शुभ हस्ते तसेच मनपा महापौर सौ मायादेवी परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. परिसरातील नागरिकांची अनेक वर्षापासूनची मागणी असलेल्या या कामामुळे मंदिर परिसरात संरक्षण मिळणार असून भविष्यात या ठिकाणी सुशोभीकरण विकास करणे अधिक सुलभ होणार आहे. महादेव मंदिर हा परिसर धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रमुख केंद्र असल्याने या विकास कामाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या 1111 महिलांच्या भव्य महाशिवरात्री आरती सोहळ्यादरम्यान आमदार अनुप अग्रवाल यांनी कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. आमदार अनुप अग्रवाल यांनी दिलेला शब्द पाळत निधी मंजूर करून कामाला गती दिली असून आज प्रत्यक्ष भूमिपूजन व विकास कामाची सुरुवात या ठिकाणी केली आहे. या कामासाठी नगरसेवक ललित गंगाधर त्याने पाठपुरावा करत नागरिकांची मागणी प्रशासन लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचविली. मंदिर परिसराचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी विविध स्तरावर प्रयत्न करून हे काम मंजूर करून आणले. महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली. त्यांच्या या पाठपुराव्याला परिसरातील नागरिकांच्या अपेक्षांना मूर्त स्वरूप मिळाले असून कामासाठी नगरसेवक सुभाष नानासाहेब जगताप, नगरसेविका सौ योगिता संजय कुटे, नगरसेविका सौ उज्ज्वला रणजित भोसले यांनी देखील विशेष सहकार्य केले. तर लोकप्रतिनिधींच्या समन्वयातून आणि विकासाभिमुख दृष्टिकोनातून हे काम मार्गी लागल्याची भावना या ठिकाणी व्यक्त करण्यात आली. यावेळी या प्रसंगी या ठिकाणी आमदार अनुप अग्रवाल, महापौर मायादेवी परदेशी, नगरसेवक ललित माळी, नगरसेविका सौ योगिता कुटे, नगरसेवक सुभाष नानासाहेब जगताप, नगरसेवक सौ उज्ज्वला रणजित भोसले, भाजपा पदाधिकारी रणजित भोसले, रेखाताई कुलकर्णी, सुनील कपिल, मंडळ अध्यक्ष प्रथमेश गांधी, अमोल भाऊ सूर्यवंशी, धीरज भाऊ जगताप, स्वामीदादा कुटे, अमोल मराठे, सुरेखाताई ठाकरे आदी कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज विद्युत प्रभात कॉलनीच्या केदारेश्वर महादेव मंदिर या ओपन स्पेसला आमदार निधीतून त्या ठिकाणी वॉल कंपाऊंडचं काम मंजूर झालं होतं आणि त्या कामाला सुरुवात आज या ठिकाणी आपण करीत आहोत. महाशिवरात्रीला एक मोठा कार्यक्रम या ठिकाणी झाला होता आणि त्या दिवशी आमचे 4 नगरसेवक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि इथल्या नागरिकांना आम्ही त्या ठिकाणी शब्द दिला होता आणि आज त्या कामाला सुरुवात झालेली आहे. त्याबद्दल मी सर्व नागरिकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभारी व्यक्त करतो. अतिशय सुंदर कार्यक्रम महाशिवरात्रीला त्यांनी या ठिकाणी आयोजित केला.